अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जैन मित्रांनो। ना हिंदू है हम ना मुसलमान है, सबसे पहले इंसान है। एक बात जान लो, तिरंगा ही हमारी शान है, एकता ही हमारी पहचान है। हम है हिंदुस्तानी, हम सब एक है। बघा, जालना जिल्ह्यातील बबनराव लोणीकरने स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जी 6,000 रुपये शेतकऱ्यांनी मोदीजींना दिलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि प्लस जे डबडा मोबाईल आहे ते मोदीजींना दिलं, जे तुम्हाला भरपूर काही गोष्टी मोदीजींनी दिलं। बबनराव लोणीकरला माझा एक प्रश्न असा आहे की त्यांनी हे का सांगितलं नाही 2014 पासून तर 2025 पर्यंत आपल्या भारतावर किती कर्ज होता आणि मोदीजींनी किती कर्ज करून टाकलं, याबद्दल का सांगितलं नाही बबनराव लोणीकरनी? त्यांनी सांगायला पाहिजे होतं। बघा, मोदीजींनी सांगितलं होतं की प्रत्येक घरामध्ये एका व्यक्तीला नोकरी भेटेल, प्रत्येक घरामध्ये 15 लाख रुपये प्रत्येक जनताला भेटेल। तुम्ही बघा 2014ला गॅस 700 ते 800 रुपये होतं, बरोबर? आता तुम्ही बघा तेच गॅस 1000 ते 1100 झालं। तुम्ही बघा 2014ला पेट्रोल किती होतं? 70 ते 80 रुपये होतं, तेच आता 110 ते 105 रुपये झालेले आहे। तर तुम्ही बघा 2014 साली मोदीजी सत्तामध्ये नव्हते त्यावेळेस भारतावर किती कर्ज होता आणि मोदीजी आता 2025ला किती कर्ज झाला। मोदीजीनं फक्त देशाला विकायचं काम केलेलं आहे। मोदीनं फक्त सुशिक्षित बेरोजगार लोकांना बेरोजगार केलेला आहे। मोदीजीने फक्त देशाला विकलेलं आहे। तर तुम्हाला काय वाटते, मोदीजीनं जे येणाऱ्या पिढीमध्ये जे युवा पिढी आहे त्यांना बेरोजगार केलेलं आहे, त्याला कामधंद्यातून वंचित केलेलं आहे, त्यांच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाही। शिक्षण करून डिग्री आहे पण नोकरी नाही। तर मग तुम्ही विचार करा मोदीजीनं काय केलेलं आहे, तर कमेंट जरूर करा। आणि माझा एक चॅनल आहे जनता प्रेस, समीर पटेल प्रेम, लाईक शेअर कमेंट। थँक्यू।